बापरे, आज एवढी पोती भरून भरून सगळ्या भाज्या, पण त्या कशासाठी सांगते. पण त्याआधी गाडीत म्युझिकच एवढं लाऊड होतं की आम्हाला नाचणं भागच होतं. आणि आमचा रिद्धो आमच्या तिघांकडे असा बघत होता की अबे क्या चल रहा है. असो, पण गावाकडे असं गुळगुळीत सिमेंटचे रस्ते झालेले बघून भारीच वाटालतं. घरात गेलो तर सगळीकडे नुसती जय्यत तयारी चाललेली, कारण आज मेडिकलची पूजा होती. मग आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो, चुली मांडलेल्या, त्याला हळदी कुंकू लावलं. कुठल्या पण कार्यक्रमाचं जेवण बनवायच्या अगोदर चुली पुजल्या जातात आणि आम्ही पण पहिला तेच करून घेतलं. भला मोठा मांडव घातलेला, नियोजन सगळं जोरात होतं. सगळीजण आपली आपली वाटून दिलेली कामं करालतीत. पोरं इकडे पाण्याच्या टँकरनं पाणी भरालतीत आणि परंपरेप्रमाणे सगळ्यात पहिला चुलीवर पाणी जातं. तिकडे मेडिकल मध्ये पण पूजेसाठी जागा करालतीत. सगळं कसं एकदम छान पद्धतशीर चाललेलं. हे मेडिकल आहे माझ्या भावाचं, माझ्या माहेरी टिक्केवाडीमध्ये. 5 वर्षापूर्वी आम्ही त्याला मेडिकल चालू करून दिलेलं आणि आता ते नवीन आणि प्रशस्त जागेत शिफ्ट झाले. मालक स्वतः इकडे झाडू मारताना. मग कष्ट करायला लागते, उगाच मालक बनता येत नाही. तसं पोरगा आमचं लयच कष्टाळू आहे. आणि आमचं कांदा कापायचं मशीन बघा कसं आहे. जेवणाची तयारी चाललेली. आमच्या सगळ्या कार्यक्रमाचं जेवण आमचं बजू काकाच बनवतात. आवई बापूसनी पण भाज्या चिराय ठेवलेला आणि मॅनेजर पाहणी कराल. बाकी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय.